तीन कोंबडे झालेले आहेत विकायला. आजीकडे दोन आहेत. आज बाजार आहे रविवारचा. बघू मत करा पावायला एवढं पाहिजे. विशेष संपला भाऊ. भारी असतं चालतच येत नाही का आता काय झालं इथं आहे ना, कुत्रे भोकू राहिलेत. तर रात्रीचे वाजलेत 2:20 झालेत. कुत्रे म्हणलं ते बाबा बी उठलेत आता. लागली भोकायला. अंत झाले बर का. लय शाड्यावर चौतळून पडली होती इकडं. बंटी कोण होत बंटी? कोण होत? तर नेमकी पोलिसाची बी गाडी गेली. मला वाटलं चोर बिर आले का काय. नाही ते उठलेलंच. तर राम राम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये. हे कांद्यावरचं रोप आहे आणि ते दव आहे ना, त्याला पाडायचं होतं. लिंबाचा ढागळा घेऊन आलो होतो. तेच ते कांदा जेव्हा येतो ना, जेव्हा शेवटचं पाणी देतो ना आपण, तेव्हा पुरी पात आहे ना खाली पाडीत असते. आता दव पाडतोय मी खाली, ते सडाव नाही म्हणून. ते कांद्याच्या पातीत नाही जाऊन बसा, काहीतरी असतं हो याच्या मागे, आपल्याला एवढं नाही माहिती. मला कमेंट मध्ये सांगा, मी बोलतोय ते बरोबर आहे काहीतरी दुसरं असतं कारण हे असं लिंबाचा ढागळा मारायला. 3 कोंबडे झालेले आहेत विकायला. आजीकडे 2 आहेत. आज बाजार आहे रविवारचा. बघू काय प्राईस लागली. जाऊन द्या, ठेवा इथं, ठेवा खाली. किती कोंबडे आले तिथं. इकडे गाडी चालली अख्खी. कोंबडा अजून काय विकानात भाऊ. अर्धा तास बघू अजून. चाललोय घरी. आजी म्हणतात घरी येईन गिराय का 10 आखाडाच्या महिन्यात. इथं 200-200 रुपयाला मागू राहिले. चला आता चाललोय घरी. 200-200 रुपयाला मागत होते, त्यापेक्षा मी घरी ठेवलेले परवडतेच मग मला. चला आता बैल बाजारात आलो. इथं मॉन्ट येते बैल बाजार. बघू आता बैल घ्यायचा काय यासाठी पसंत. बघा इकडं म्हशीचा बाजार भरतो बर का. आधी म्हशीची कास बघा फक्त तुम्ही. इथं लय मोठाले असतात गायच्या त्याच्या. बाकी इकडं बैल बाजार अजून नाही आले. बैल हे 2च दिसतात इथं. गाया ती बुट्टी आहे पण भारी का नाही. कलरला भारी. याच्या पेत त्या पुरे. तर तिकडं शेळीचा बाजार. जायचं खंडोबाच. आज जत्रा आहे का आजची? मला यायचंय बर का जत्राला. चल रे 200 रुपये उड. 200 रुपयाला लाज तरी वाटत घ्यायला मागायला. 200 रुपयाचं खाल्लंय त्यांनी नुसतं. प्रग्नेश टाकू राहिला. हेर याला लगे बकरी आलीच. हेर सकाळपासून विहिरीकडे चक्रा मारतोय. लाईट येईन म्हणून फवारा मारायचाय नेमके आज. या बघा ही फ्यूज आहे थोडी बर का. ही पण एकदम थोडी आहे, पण एक फ्यूज कवच गेलेली आहे. आता काय राव, नेमकी प्रज्ञेश आलो होतो आम्ही, बटन दाबलं प्रज्ञेशनी, डायरेक्ट फ्यूजच गेली.
आता नेमकी पाणी द्यायचंय आज. काल परवापासून गहू सुकत आलाय. पवायला कुठे जातो चल. ऊन पडलंय, थंडी अशी वाजणार रात्री, सर्दी झाल्यावर आंगुलन असं. आंगुलन त्याच काय लाईट आता पाणी देत होतो तो तिथं थांबलाय. ए भरला का? अर्धा काय आता अर्धा आहे म्हणतोय. इथं कस काय गवत पडलं काय माहिती. नेमकी बाजाराला जायचंय बर का. बाबा गेले जेवायला, बाजारहून आलं का मग थोडं ते गवत लावायचं. गवत लावलं का फवारा मारायचं. फवारा मारला का लगेच जायचंय शेवगावला. आज जत्रा आहे, पाळण्या मिळण्यात बसायचं. बघू तिथं गेलो काय विषय तो. त्याला घेतो आता टपाटपा भरून. तवर बाबा येते, बाबा आले मग जायचं. आले गाडी बाबा ते तिकडे गाडी दिसते का वगे बाबा. चला अरे वार भारी घातलं गाडी बार. पहिलवानी त्यो ट्रेनिंग बाद झालं ते ठेवून. आता जास्त नको करू. तो फक्त दारेला भारी धरतो, फक्त इथलची माती ओढीतो. बाजारात आलोय बर का. पाळणा बी आलाय पण त्याला अजून लावलंच नाही. आता काय माहिती रात्रीचा प्लॅन कॅन्सल होतो काय माहिती. रात्रीचा प्लॅन कॅन्सल होतो काय माहिती. 3 दिवस येतच जत्रा. बघू आता बघा. त्याला घेऊ बाजार करून मस्त पैकी. बघा मोठे पाळण्याचं कामच चालू आहे. रात्री इथंच यायचंय आपल्याला बघा. पण आता बघू रात्री होतं की नाही चालू. रात्री होतं की नाही चालू. मशीन बंद करीत नाही भूत. कोणतं नाही ते मशीन बंद केलं तरी हे होत नाही. किती रडा तुम्ही. ते काय ट्यूब बसू राहिले तिथं. बंद करा पावायला एवढं पाहिजे. विषय संपला भाऊ. भारी असतो चालतच येत नाही का काय. अरे बापरे. डायरेक्ट हवे ड्रिप मारली भाऊ. हे बघा काय घंटर मारलंय बघा. असं आलं इथून गेला. चला आता चाललोय जत्रात. प्रज्ञेची वाट बघू. कुठे गेला काय माहिती घडी. बाबा तेवढे अंडे पालटा बर का एकदा. चला तर थेट आपण जत्रात भेटू. ओके. गेम बघायचा. गेम बघा. गेम खायचं प्यायचं कुठं नको बघू. होत गेम बघा. ओनली गेम खेळणे का. जल्दी जाऊन दे त्यांना तुला. सगळ्यात लास्ट मध्ये आपण या पाळण्यात जाऊ. आधी बघू आधी. चल अजून काय बघू तर घरी. काय माहिती काय तिकीट आहे पाळण्यात जायला. का प्रकार झाला इथं. मारण्याची गर्दी पण हा गर्दी आहे. इकडं कोणता पाळणा आहे काय म्हणजे. हा आलेलं इथं. आता बघू आधी गेम बघतोय मी. गेम आहे कुठं. अजून मी चालू झाले गेम. सगळ्या प्रकारच्या गाड्या आलेल्या आहेत आणि गाड्या फिरलेल्या आहेत आता 1 नंबर मध्ये. अरे वा. मला नाही बसून द्यायची तिथं. चला मला नाही बसून द्यायची तिथं. प्रज्ञेची ना बसतो आपलं वयच निघून गेलं. अशा उड्या मारायचं ते आपलं दादा तिथं मोठ्या पाळण्यात बसू शकतो. इथं कोणतं आहे टोरा मध्ये एक आणि ब्रेक डान्स मध्ये एक. बस जायचं जरी म्हणलं तरी मला म्हणते भाऊ तू जा म्हणजे वाद झालं भाऊ. उतर खाली लय केलं. त्याला आता चक्रा मारतो मग येतो. आता प्रज्ञेश टॅटो काढायचा. टॅटो मास्टर. अरे स्पेलिंग चुकन काय कायचा वेळ सगळाच राडा होत जायचा. इन्फेक्शन प्रॉब्लेम काय. आम्हाला जो खेळ खेळायचा तेच भेटा ना कुठं. पाहून द्या आता तिकडे चाललोय पाळण्याकडे. बघा पाळणा इकडे. चला आता बघू. ब्रेक डान्स मध्ये बसायचंय. डायरेक्ट ब्रेक डान्स गाठायचा. आता असा मोबाईल पॅक करावा लागेल ना मला एकदम घट्ट. बघ ना एका लय जण बसवते.
जायचं का बघायचं का? चल मोठ्या बाळण्यात जायचं. मोठ्या बाळण्यात जायचं. चल बघू. चल 80 रुपये तिकीट आहे. काय भरते 2-2 भरणार आहे ते उतरू राहिलेत काही. चल तिकीट काढले आणि चालू झालंय बाळणार. काय बोगस काढलं तरी काय किती चक्र आहे काय नाही रे. जिथं जिथं जागा मोकळी तिथं घेतय. चल हा चल. पूर्ण बसा ह्यो भेटतोय गडी. यो वर फेक ना म्हणल्याला. हो एक नंबर एक नंबर. घेऊन बसलोय गावाचे. अजून काय आहे ना वो नंबर. हा चालू झालं चालू झालं काय विषय नाही. मला टेन्शन आलं होतं की बाबा 3-4 जण बसायचं काम चालू आहे आता. हे बघा 2 भेटली जागा प्रज्ञेशला. ओके मध्ये जागा 17 नंबर भेटलेला आहे. प्रज्ञेश काय म्हणणं आहे तुझं? 17 भेटलेला नाही झालं. चालू झाला आपण शेवट होतो का? अरे बाप आम्ही शेवट होतो. नाही काढलं आहे का? परत एकदा बसायचं. कोणाला काय विषय नाही. काय बसा काय फरक नाही वाटत. बसा लाईटिंग आत का? नाही एवढं नाही आत कस काय एवढं बजेट नाही. ऑपरेटर कसा बसलाय बघ ना. निवांत बसलाय एकदम खुर्चीवर. तिथं ऑपरेटर लय डेंजर हो. निवांत बसलाय एकदम. चालू केलं हा एकदम मस्त. काय गली बली चाललंय. कुठं आणून धाबवलंय नीट. आद्यात ना मध्यात नीट वर नाही नीट खाली नाही. वर तरी असं जड वाटतंय. खाली आता एकदम मोकळं टाकलं वाटतंय. याला काय म्हणते डोकं फिरायला लागतं. फिरायला याला काय म्हणते. अरे बाप मा डोकं फिरायला लागलं. प्रज्ञेश इंडिकेटर लागलेलं नाही. अरे बाबो इकडं बघूच वाटा ना भाऊ. स्पीड मध्ये राहिला. अरे असं कसं रिॲक्शन आहे. मला मस्त स्पीड कमी झाला संपला आता. अरे इकडं बघू वाटत नव्हतं. इकडे डायरेक्ट इकडे हँग होता माणूस. इकडे बघितलं काय ब्रेक मारलाय भाई. यांनी डेंजर एक नंबर. अरे भाई बोल ब्रेक मारा भाई. हमने काय रुको 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 चलो चलो जाने दो. अरे रुको जाने दो. भाई आपल्याला माणूस एक नंबर भेटलेला आहे तिथं. तेव्हा वर काय सांगतो भाऊ. इंडिकेटर लागले. थोड्या वेळ त्यांनी दम खाल्ला बघ. कस तरी होतो त्याच्यामुळं. कोणाला कस तरी होतो त्याच्यामुळे दम खाल्ला. नाही ना उतरू राहिले. एकदा उतरू राहिले आता. बघितलं तिने गाडी कोणती पहिले चढली.
तुला कसं वाटतंय आपण आता बुर्ज खलिफावर उभा आहे वगैरे काय भारी सिटी दिसते तरी काहीच आपलं गाव दिसतंय का गाव काय नाही गाव सगळं हे तरी काहीच नाही म्हणा. अरे डुलायला लागलंय बाबा धाम मी असं बसलो इथं पाहिलं फुल टाईट राहिले एकटा म्हणून राहिलो ब्लॉग काय संपू आता. ब्लॉग नसतो संपत जवळ मी उतरत नाही त्यावर ब्लॉग मी नसतो संपित रे भाऊ. काय भारी बनवलंय राव यांनी ट्रस्ट करून. तिकीट वर लिहिलंय काय लिहिलंय रे ओन राईड युअर राईड युअर ओन तेव्हा काय थांबे टॉपला कोण आहे हे का भाई हे टॉपला आहे तिकडचे दोघं आहेत का हे दोघं टॉपला आहेत बोलत होते ते. हा का आता सध्याला हे पण खाली आहे आणि हे थोडं वर आहे. शूटिंग करायची होती माझ्या व्हिडिओसाठी ती पण झाली. कोणती करायची हा याच्यातून घ्यायची का तू आता ओके मध्ये काही विषय नाही. नंतरची पण स्टार्टिंगला ती नाही टाकणार दुसरी टाकणार ती नंतर साठी काम येणार. हे नगरच्या बिल्डिंगच्या वर आहे नाही रे हा राव हाय बरोबर हे तीन चार मजली 4 पतंग उडवायची. काय रे मंचुरियन मागवलंय हे तर वाकडे तिकडे व्हायला काचीचे भारी आहे. क्रंची 3 फुल कलरचं आहे इथं मोठ्या पाळण्यातून आलोय झाडच उतरली बसूच वाटाना मला पाळण्यात डोकंच गडगड करतोय. बसायचं एक तरी भाऊ रे नंतर कधी किती वाजले आता 7:30 बसायचंय का ब्रेक डान्स मध्ये बसायचं मग आता आमशीला आता कल्ले तू मग वगैरे लावतो मला आत्ता जर मंचुरियन खाल्लंय चला आता उशीर झालाय घरी जायचंय निघायचंय. पाळण्यात बसायचं होतं बरं का पण एकाच पाळण्यात इतकं डोकं बिघडलं नको झालंय. आता चाललो घरी. चला डायरेक्ट घरीच भेटू नाही. चला आता आजची व्हिडिओ आपण इथं संपू. तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये बाय. प्रज्ञेचं रिॲक्शन जर आवडलं असलं ना तुम्हाला मोठ्या पाळण्यातलं अरे मग तर लाईक करावं लागेल तुम्हाला. असा गडी आरडत होता विषय अरे ते इतकं हालत होतं ना असं डोकं बिघडलं होतं माझं म्हणलं नाही बसायचंच नाही मला कुठं म्हणलं.